हॅलो हॅलो सर्व उपस्थित सेवक बांधव, आई बहिणी, या भव्य पावरदवना या रोडाकडनं खूपच गर्दी झालेली आहे अशी माहिती मिळालेली आहे आणि ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम असल्यामुळे सेवकांना इकडे येण्यासाठी त्रास होत आहे। शेंडेजी इकडे एक मिनिट। जनवरी गणतंत्र दिवस या निमित्ताने पावदवना आश्रम मध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला। भगवत कार्याचे हवन कार्य पार पडलं। पावरदवना टी पॉइंट चिरवा मार्ग या रस्त्यावर खूप गाड्या जाम झालेल्या आहेत असं माहिती मिळालेली आहे आणि म्हणून जे स्वयंसेवक आहे त्यांनी सहकार्य करावं आणि मार्ग मोकळा करावा अशी विनंती करतोय। पोलीस विभागाने त्याकडे थोडं लक्ष द्यावं आणि सहकार्य करावं अशी विनंती करतो। महान त्यागी बाबा जुमदेवजीचे स्वागत पुष्पगुच्छाने झालं, आईचे स्वागत झालं, त्याचप्रमाणे गीत रूपी स्वागत आपल्या समोर सादर करीत आहे। सर्वांनी आपले खिसे झाकून ठेवा, गळाई बांधून ठेवा, कारण गर्दीमध्ये खिसे कापतात, गर्दीमध्ये गर्दन कापतात। काही जेबकट या लोक आले या ठिकाणी उपस्थित झालेत। कोणी रात्री जेब काढतात, कोणी दिवसात जेब काढतात, कारण की रात झाली म्हणजे चोरांचे हौसले बुलंद होते आणि दिवसा रात्री आपल्याला भीती वाटते। परंतु आज प्रकाश आहे आणि या प्रकाशामध्ये आपल्याला जगायचं आहे। ज्या महात्मा गांधींनी स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं, स्वाभिमानाने जीवन जगण्याचे अधिकार दिलं आणि त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी चांगलं ज्ञान निर्माण केलं। पण मी बाबासाहेबांना पाहिलं नाही, फक्त त्यांनी ज्ञान तयार केलं, अभ्यास केलं आणि लोकांना जागवलं। महान त्यागी बाबा जुमदेवनी सर्वांचे दुखी गरीब लोकांना मदत केली आणि त्या माध्यमातून सर्व सेवक मिळून
या पाऊंडवणे आश्रम मध्ये बाबाच्या नावाचा झेंडा उभा झालेला आहे. परमात्मा एक सेवक मंडळ बाबाच्या नावाचा झेंडा आहे. या देशाला जागवायचे आहेत, तर आम्हाला कसं वागावं लागेल. आणि म्हणून गीत रूपी स्वागत आपल्या समोर सादर करीत आहेत. जास्त फिरू नका, जास्त खर्चही करू नका, पैसा गोळा करून ठेवा, कुठेही गर्दी करू नये. आता जास्त सांगण्यासारखं नाही, सगळे सेवक लोक शहाणे आहेत, हुशार आहेत, बुद्धिवान आहेत, धनवान आहे, करोडपती आहे. आणि भगवान कसा आहे हो, भगवंताच्यावर काहीच नाही, बाबाच्यावर काय काही नाही. बाबाला ज्यांनी पाहिलं नाही, बाबाच्या निष्काम सेवा असताना बाबांनी धन कमवलं नाही. बाबांनी काय कमवलं? शेती घेतली नाही, काय 2-4-10 प्लॉट घेतले नाही. कसा आहे बाबाचा धन? हा बाबाचा धन, हा धन बाबाचा आहे, कोणी चोरून नेऊ शकत नाही. आणि जो चोरण्याचा प्रयत्न केला त्याचे काय होईल हे तुम्हाला कळत नाही. भगवंताचा खेळ कोणाला समजू देत नाही. त्या बाबाची किंमत समजा. धन्य तो भगवान बाबा हनुमान जी, धन्य ते महान त्यागी बाबा जुमदेव जी, ज्याने आपली जीवाची राख रांगोळी केली, ज्यांनी मरतपर्यंत अखेरपर्यंत या लोकांची सजीव सेवा केली, निर्जीव पूजा बंद केली. आणि म्हणून बाबांनी सांगितलं की मी गेल्यानंतर माझ्या फोटोची पूजा करू नये. किती अंधकारातून आपल्याला बाबांनी जागवलं. आणि त्यांचं आज स्वागत गीत होत आहे. सर्व दुःखातून काढून करती बेडा पार, असे बाबा जुमदेवजी जन्मले करण्यासी उद्धार. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा स्वागत करितो भगवान बाबा हनुमान जी के, बाबा जुमदेव जी के. स्वागत करितो भगवान बाबा हनुमान जी के, बाबा जुमदेव जी के. सर्व मानवाचे आशीर्वाद लाभो भगवान बाबा हनुमान जी के, बाबा जुमदेव जी के. सर्व मानवांचे आशीर्वाद लाभो भगवान बाबा हनुमान जी के, बाबा जुमदेव जी के. सर्व मानवाचे श्रम केले बाबांनी तत्व मिळविण्याला, केले बाबांनी तत्व मिळविण्याला. श्रम केले बाबांनी तत्व मिळविण्याला. श्रम केले बाबांनी तत्व मिळविण्याला. निष्काम कर्तव्याने आले प्रकाश
प्रकाशाला निष्काम कर्तव्याने आले प्रकाशाला. तत्व शब्द नेम दिले. कसे दिले? तत्व शब्द नेम दिले मानव धर्माचे. स्वागत करीतो आम्ही सर्व मानवांचे. आशीर्वाद लाभो भगवान बाबा नानीचे. बाबा इंद्रजीचे सर्व मानवाचे. स्वागत करतो भगवान बाबा नानीचे. बाबा इंद्रजीचे सर्व मानवाचे. सुखासाठी सेवक मार्गावरी आला. सुखासाठी सेवक मार्गावरी आला. सुखासाठी सेवक मार्गावरी आला. सुखासाठी सेवक मार्गावरी आला. मिळाली समाधानी सेवक सुखी झाला. मिळाली समाधानी सेवक सुखी झाला. बाबा काय म्हणतात? विसरू नका होशन मनने बाबांचे. स्वागत करीतो आम्ही सर्व मानवांचे. आशीर्वाद लाभो भगवान बाबा नानीचे. बाबा इंद्रजीचे सर्व मानवाचे. स्वागत करतो भगवान बाबा नानीचे. बाबा इंद्रजीचे सर्व मानवाचे. नाविन घडविले बहु समाजात. नवीन घडविले बहु समाजात. नाविन घडविले बहु समाजात. नवीन घडविले बहु समाजात. जसा कमळाचा फुल उगवतो चिखलात. जसा कमळाचा फुल उगवतो चिखलात. माविन घडविले कार्यमंडळाचे. स्वागत करीतो आम्ही सर्व मानवांचे. आशीर्वाद लाभो भगवान बाबा नानीचे. बाबा इंद्रजीचे सर्व मानवाचे. आशीर्वाद लाभो भगवान बाबा नानीचे. बाबा इंद्रजीचे सर्व मानवाचे. विनामूल्य सेवा दिली दुखी गरिबास. 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 विसरू नका हो तुम्ही बाबांच्या कृपेस. विसरू नका हो तुम्ही बाबाच्या कृपेस. मानव धर्म जगवा मनने बाबांचे. स्वागत करीतो आम्ही सर्व मानवांचे. आशीर्वाद लाभो भगवान बाबा नानीचे. बाबा इंद्रजीचे सर्व सेवकांचे. स्वागत करतो भगवान बाबा नानीचे. बाबा इंद्रजीचे सर्व मानवाचे. बाबा मन नका होऊ तुम्ही
केले सर्व गोरगरिबांचे स्वागत करीतो आम्ही सर्व मानवांचे आशीर्वाद लाभो भगवान बाबा नाथजीचे, बाबा लिंगजीचे, सर्व सेवकाचे स्वागत करतो भगवान बाबा नाथजीचे, बाबा लिंगजीचे, सर्व मानवाचे. सेवक बांधवांनो, या ठिकाणी सर्व एका जातीचे लोक आहेत. किती जातीचे आहे? हे भजन मंडळ किती जातीचे आहे? भजन मंडळ अनेक जातीचे. पण बाबांनी एका जातीचे बनवले आहेत, तरी आम्ही सुधारलो नाही. माळ किती मणीची असते? 108 मणी वेगळे राहत नाही. त्या माळीमध्ये मणी आहे, त्याला म्हणते एकता. का शिकवलं आम्हाला बाबांनी? जोपर्यंत तुमची एकता होत नाहीत तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला जागवू शकत नाही. बाबा 5 भाऊ होते, एकमत झालं आणि एकता झाल्यावर परमेश्वराला घेऊन आले. आणि बाबांनी यमराजाला बोलवलं. किती ताकद आहे एकामध्ये. आम्हाला हे शिकायचे आहे बंधूंनो. अरे खूप फिरून या मार्गावर आलो, तरी आमची इच्छा पूर्ण झाली नाही. खूप लोक फिरून राहिलो. अरे खूप फिरून देव दर्शन केलं, देवाले पाहिलं, लाखो रुपये खर्च केलं, पण देव दिसला. मग आता कोण दिसून राहिला? भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जिमदाईजी हे दिसून राहिले. बाबा क्या कहते हैं? बाबा ने मजाक नहीं किया. बाबा ने किसी को फंसाया नहीं. बाबा ने किसी को डुबाया नहीं. बाबा ने क्या कहा? बाबा बाबा कहते हैं मानव से. भगवान ने मानव जन्म दिया और क्या सिखाया भगवान ने? आंख दिया, पांव दिया, नाक दिया, सब दिया, लेकिन हमने क्या किया? सब बर्बाद कर दिया. डूबने के रास्ते में गए. तो बाबा क्या कहते हैं? बाबा कहते हैं मानव से कभी नहीं तुम भूलना रे. मानुष जन्म दिया भगवत ने
मानवता से चलत बाबा कहते हैं मानव से कभी नहीं तुम भूलना रे। मनुष्य जन्म दिया भगवत ने मानवता से चलना रे। मनुष्य जन्म दिया भगवत ने मानवता से चलना रे। अपने अपने कर्मों से दुखी होकर तभी तत्व पर आए, तत्व पर आए। अपने आप कर्मों से दुखी होकर तभी तत्व पर आए, तत्व पर आए। सुख समाधानी होना तो सुख समाधानी होना तो बुरे व्यसन नहीं करना रे। मानुष जन्म दिया भगवत ने मानवता से चलना रे। मानुष जन्म दिया भगवत ने मानवता से चलना रे। बाबा कहते हैं मानव से कभी नहीं तुम भूलना रे। मनुष्य जन्म दिया भगवत ने मानवता से चलना अपने कर्मों से दुखी होकर तभी तत्व पर आए, तत्व पर आए। अनेक देव का किया विसर्जन सुख समाधानी पाए, समाधानी पाए। एक नाम दिया कुछ भी न लिया। क्या दिया? एक भगवान, एक नाम, एक और हम हो गए 9 2 11 3। क्या सिखाय आम्ही? बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करू. कोण म्हणते का? सोनकुसरे म्हणते. चोरी कोण करते तर सोनकुसरे करते. खोटा कोण बोलते तर सोनकुसरे बोलते. आणि बाबाने शिकवलं ते तुम्ही बाबाचे सेवक आहात, माझे नाही. मी बाबाचा सेवक आहे. हनुमानजी रामाचा सेवक आहे. बाबा हनुमानचा सेवक आहे. आणि आम्ही जे आहोत ते कोणाचे सेवक आहोत? आम्ही बाबाचे सेवक आहोत. हा कार्य बाबाचा आहे. कृष्णा विलास येलूरकर हा मुलगा हरवलेला आहे आणि तो स्टेज जवळ आहे. त्यांनी कृपया घेऊन जाण्याची कृपा करावी. सट्टा जुआ गांजा दारू बंद है मुर्गे की कती, मुर्गे की कती। सट्टा सट्टा जुआ गांजा
कभी ऊपर नहीं आती, ऊपर नहीं आती। सेवक सोच समझ कर चलना सबने, सोच समझ कर चलना सबने, मानो बाबा का कहना। क्या कहते बाबा? सत्य मर्यादा और प्रेम गृहस्थी में निर्माण करो, निर्माण करो। सत्य मर्यादा और प्रेम गृहस्थी में निर्माण करो, निर्माण करो। मानवता को पहले जगाओ, दानवता को दूर करो, अजय दूर करो। दान मर्जी नहीं चलेगी, दान मर्जी नहीं चलेगी, तत्वों को नहीं भूलना रे। सुख समाधानी हो ना तो, सुख समाधानी हो ना तो, पूरे कर्म नहीं करना अपने करतब से बाबा ने एक भगवत को पाया है, अजी पाया है। अपने करतब से बाबा ने एक भगवत को पाया है, अजी पाया है। क्या किया बाबा ने? अपने कर्तव्य से भगवान को पाया और बाबा ने छुपा के नहीं रखा, बाबा ने अंधेरे में नहीं रखा। और बाबा की कीर्ति आज ये प्रकाशमय हुई। अपने कर्तव्य से बाबा ने एक भगवत को पाया है, अजी पाया है। आप करो दूसरे को जगाओ, यही तो बाबा ने सिखाया है। सिखाया है। जैसा करोगे वैसा लोगे, जैसा करोगे वैसा लोगे। किसका कहना है? बाबा का है कहना रे। सुख समाधानी हो ना हो, सुख समाधानी हो ना हो, पूरे में
पोलीस कर्मचारी बंधूंना मंडळाअंतर्गत चालू कर. सूचित करण्यात येत आहे की पार्किंगसाठी जागा आपल्या आवारामध्ये भरपूर आहे, तरी पोलीस कर्मचारी बंधूंनी त्या ज्या तिकडे ज्या गाड्या बाहेर ज्या थांबवत आहेत त्यांनी आतमध्ये येऊ देण्याची कृपा करावी. मंडळातर्फे पोलीस कर्मचारी यांना विनंती करतो की ज्या बाहेरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या बाहेरच्या पार्किंगमध्ये जे थांबवत आहेत, आतमध्ये भरपूर जागा आहे पार्किंगसाठी, तरी पोलीस कर्मचारी बंधूंनी आतमध्ये येऊ देण्याची कृपा करावी. किती वर्ष झाले पण आजही आम्ही शिकलो नाही. आम्ही या परमेश्वरी कार्यामध्ये आलो, कशा करता आलो? फिरण्याकरता आलो? काय नाटक पाहायला आलो का? ज्या परमेश्वराने या मानवाला साजवलं, आज हा स्वतंत्र दिवस आहे. हा स्वतंत्र जर मिळाला नसता तर आम्ही एकत्र झालो नसतो. स्वावलंबी जीवन बाबांनी आम्हाला बनवून दिलं. हा सेवक संमेलन आहे. खरेदी कुठेही भेटते, वस्तू कुठेही भेटते, पण आजच्या दिवस उद्या येणार हे आम्हाला समजून आलं का? अरे खूप पाहिलं तरी आम्ही शिकलो नाही, तरी आम्ही आंधळे झालो. आज आम्हाला शिकायची गरज आहे. सत्य असत्याच्या ची ओळख करायची आहे. बाबा आमचे कसे होते, आम्ही काय करून आलो, बाबाने आम्हाला काय शिकवलं, आम्ही काय करून आलो. बाबा आज आप देखो, हम आपके चरणों में बैठे हैं. ये सब आपकी लीला है. आपके कर्तव्य से हमें भगवान मिला. भगवान देखा नहीं था और भगवान किसी ने देखा नहीं. भगवान के गुण दिखाया तो कोणाले महत्व आहे? माणसाले काही व्हॅल्यू नाही आहे, या बाईले काही व्हॅल्यू नाही आहे. त्याच्या कर्तव्याला वेळ, त्याच्या गुणाला महत्व आहे. बोलल्याला काही महत्व नाही. भजन झालं म्हणजे झालं, हे मला एवढे पैसे भेटले. अरे एकही पैसा नाही भेटला का? आता पैशासाठी भजन केलं आम्ही? त्या बाबाचे गुण गावाच्या लोकांना जागवायचे आहे. पैसा हा सर्वस्व नाही आहे. लोक पैशाकडे धावून राहिले. चरणों में तुम्हारे आए बाबा, चरणों में तुम्हारे आए, बैठे है सर झुकाए, पूजा करूं तुम्हारी, सेवा करूं तुम्हारी. चरणों में तेरे आए, बैठे हैं सर झुकाए, पूजा करो तुम्हारी, सेवा करो तुम्हारी. चरणों में तेरे आए, बैठे है सर झुकाए, महान कृपा पाई बाबा ने इस मानव को जगाया.
महान कृपा पाही बाबाने इस मानव को जगाया कुछ न लिया कृपा का तुमने बिना मूल्य दे दिया बाबा महान हो तुम बाबा महान हो तुम पूजा करूं तुम्हारी सेवा करूं तुम्हारी चरणों अभागिन एक नारी थी ओ बाबा महान हो तुम बाबा महान हो तुम पूजा करूं तुम्हारी सेवा करूं तुम्हारी चरणों अभागिन एक नारी थी वो बाबा ने भाग्य दिलाया अभागिन एक नारी थी वो बाबा ने भाग्य दिलाया अभागिन एक नारी थी वो बाबा ने भाग्य दिलाया बाबा महान हो तुम बाबा महान हो तुम पूजा करूं तुम्हारी सेवा करूं तुम्हारी पाँच बरस के बच्चे ने ही भगवत कृपा पाई पाँच बरस के बच्चे ने भी भगवत कृपा पाई पाँच बरस के बच्चे ने ही भगवत कृपा पाई बरस के बच्चे ने भी भगवत कृपा पाई सर्प का जहर उतरता देखो बाबा ने कृपा दी बाबा महान हो तुम बाबा महान हो तुम पूजा
महान कृपा दिया सेवक तुझको भूल गया बाबा को। महान कृपा दिया सेवक तुझको भूल गया बाबा को। महान कृपा दिया सेवक तुझको भूल गया बाबा को। पार नहीं हो जीवन तेरा खो दिया जीवन को। भूलना नहीं बाबा को, भूलना नहीं बाबा को। पूजा करूं तुम्हारी, सेवा करूं तुम्हारी। चरणों में तेरे आए, बैठे हैं सर झुकाए। पूजा करूं तुम्हारी, दास जगन्नाथ कहते बाबा सब कुछ दिया हमको। दास जगाना कहते बाबा सब कुछ दिया हमको। दास जगन्नाथ कहते बाबा सब कुछ दिया हमको। भूलूंगा नहीं ये जीवन में बाबा की कृपा को। बाबा महान हो तुम, बाबा महान हो तुम। पूजा करूं तुम्हारी, सेवा करूं तुम्हारी। चरणों में तेरे आए, बैठे हैं सर झुकाए। चरणों में तेरे आए, बैठे हैं सर झुकाए। पूजा करूं तुम्हारी। गरमी होऊन राहिली पण कोणाला दया येत नाही. मार पंखे हालून राहिले बाबा. इकडं माल खात जाते ना इकडे गरमी होत जाते. आता ज्याले हवा लागली तो मस्त, आणि ज्याले हवा लागत नाही तो काय करते. श्रावणी नामदेव सहस्त्रबुद्धे आरुसी, संदीप सहस्त्रबुद्धे ह्या मुली हरवलेल्या आहेत आणि त्या स्टेजच्या बाजूला आहेत. जे पालक असतील त्यांनी कृपया आज दारूचा जमाना आलाय. आणि दारू अमृत आहे. सरकार म्हणतंय दारू अमृत आहे, दारूच प्या. कारखाने बंद होत आणि एखाद्या खेड्यामध्ये दारू करते तर त्याला धरून आणते. अरे सरकारनं दारू बंद केली, लोक कायले पिणार आहे. कंपनी बंद झाली तर माल कुठून निघत हे नाही समजत. पण बाबांनी वेशनी लोकांकरता अनेक वेशनी लोक आले आणि आमच्या आई बहिणी त्याच्या नावानं डोकं फोडतो. हा बेवड्या म्हणते. आमच्या हे साहेब सांगते दारू पेत होता तसा केव्हा कसं लागत होतं. मग बाईची परेशानी कोण जाणावं, त्या भगवंताला फिकीर आहे. आणि का म्हणते बाई,
ज्याच्या पतीची दारू सुटली ते बाई का म्हणते माझ्या नवऱ्यानं हे झोपून राहिले का अरे दारूची भट्टी चालू आहे बंद झाली ते ए बेवड्या आता बाई शाळणी झाली काय म्हणते ही मुलगी माझ्या आहे, या नवऱ्यानं मुलीच्या पालकांनी त्या माझ्या मुलीला घेऊन नवऱ्यानं जावं. सोडली स्क्रीनवर ही मुलगी दिसत आहे पावला त्या मुलीला माझ्या घेऊन जावं. नवऱ्यानं सोडली दारू. त्याचप्रमाणे विकास ए! चौके गाव निमखेडा यांनी स्टेजच्या बाजूला काय व्यवस्था जवळ येण्याचे करावे माझ्या नवऱ्यानं हनुमान नांदरे सोडली तुमची वाट दारू. बघत आहे पावला माझ्या नवऱ्यानं सोडली दारू. बाई देव पावलाय ग रमेश वासुदेव गिरटकर चांगलं वाटतं यांची नाही का पर्स चोरीला गेलेली आहे त्यामध्ये चांगलं वाटतं की documents नाही? आहेत. कृपया आता कोणी ज्यांना कोणाला म्हणत? मिळाले असेल हे का त्यांनी भजन होय काय स्टेजवर आणून देण्याची कृपा अरे करावी. हकीकत आहे रमेश वासुदेव ज्या बाईच्या पती बेवड्या त्यांचा होता आधार कार्ड पण त्या आहे. बाईचे ज्या बेहाल कोणाला होत होते मिळालं ते. असेल त्यांनी कृपया त्या बाईला कसं स्टेजच्या जवळ वाटतं? आणून देण्याची कृपा करावी आणि कंटाळून गेली ती बाई या नवऱ्याच्या पायी या बेवड्याच्या पायी आणि या बायांनी आपल्या पती देवाला सुद्धा त्याला देव बनवलं तो बेवड्या होता तो शैतान होता या बाईनं आपल्या पतीला आपल्या नवऱ्याला सुधरून दाखवलाय कशी बाई आहे आणि मग बाई कंटाळून का म्हणते आता वाचूनही काही उपयोग नाही आणि कंटाळून गेल्यावर काय म्हणते बाई सुखासाठी मी प्रयत्न केले सुखासाठी मी प्रयत्न केले आणि सफल झाले नाही ग आता काय करू आता मला या बेवड्याच्या घरी राहाय नाही आता मला या बेवड्याच्या घरी राहायचं अहो सुखासाठी मी प्रयत्न केले सुखासाठी मी प्रयत्न केले सफल झाले नाही ग आता मला या बेवड्याच्या घरी राहायचं बाई कसं वाटत होत रोज पाव अधी दारू पेवीन येतो रोज रोज पाव अधी दारू पेऊन येतो मनात वाटल्या तसा मला शिव्या देतो लाता भुकीने मारतोय मला लाता भुकीने मारतोय मला अरे बिना गुन्हा नसता का माग आता मला या का अहो का करते तू आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं ना आता मला या नवऱ्याच्या घरी सुखासाठी मी प्रयत्न केले सुखासाठी मी प्रयत्न केले सफल झाले नाही ग आता मला बेवड्याच्या घरी राहायचं नाही मला या बेवड्याच्या घरी राहायचं नाही रोज रोज फाके पडतात मला मागे पडतात मला रोज रोज फाके पडतात मला रोज मागे पडतात मला दोन दोन दिवस इतू नाही चुलीला दोन दिवस विष्णू नाही चुलीला भाकरीला पीठ नाही भाजीला मीठ नाही बकरीला पीठ नाही भाजीला पीठ आणि नाही भाताला तांदूळ नाही ग. आता सांगा बरं का हे बाई का करत आता बेवड्याला रांधन त्या बाईचे बेहाल करून टाकले या दारुड्यानं
बाबाची कृपा झाली आणि म्हणून बाईच्या जीवन सुखी झालं. त्याच दारुड्याने दारू पिऊन आल्यानंतर त्याला ओळख राहत नाही. भाकरीला पीठ नाही, भाजीला मीठ नाही आणि भाताला तांदूळ नाही ग. आता मला या बेवड्याच्या घरी नाही. आता मला या बेवड्याच्या घरी मला या बेवड्याच्या घरी नाही. जेवून देत प्रयत्न केले सुखासाठी मी प्रयत्न केले अमोल नाही झाले ग. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं नाही. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं नाही. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं नाही. ओ दिवाळी आली. भाऊ दिवाळी आली का? घेऊन देत नाही म्हणे साडी चोरी. घेऊन देतो माझे साडीची दोरी. घेऊन देत नाही म्हणे साडी चोरी. घेऊन देतो नाही म्हणे साडी दोरी. कशी राहील या नवऱ्याची गोळी. कशी राहील मला या नवऱ्याची गोळी. प्रेमाचे बोल नाहीत, प्रेमाचे बोल नाहीत. दारू सोडली म्हणून आला का ग? खूप पेत होतो म्हणते आणि मार्गावर आलो. कशी राहील मला या नवऱ्याची गोळी. सुखाचे बोल नाही, प्रेमाचे बोल नाही. सुखाचं प्रेम नाही सुखाचं. डोक्याला लावायला तेल नाही ग. या बायाच्या अशा गती केल्या या दारुड्यानी. आता बाया त्या माणसाची गती करून राहिल्या. बाई पुढं ओ मोर हो गंगूबाई तुझ्या माग अरे प्रधानमंत्री इंदिरा गांधी झाली बाई. आता बाया माग नाही, पुरं राज बायांच्या आहे. असं बाबांनी याचं स्वातंत्र्य दिलं आणि मग जगन्नाथ सट्टा जुवा दारू पायी गेली जिंदगानी. सट्टा जुवा दारू पायी गेली जिंदगानी. सट्टा जुवा दारू पायी गेली जिंदगानी. कर्जामध्ये एवढे गेले गे घरदार. कर्जामध्ये गेले एवढे घरदार. अजून याला प्रपंचाचं, अजून याला संसाराचं काहीच सुधारणा नाही. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं. मला या नवऱ्याच्या घरी राहायचं नाही. मला या नवऱ्याच्या घरी राहायचं नाही. सुखासाठी मी प्रयत्न केले. सुखासाठी मी प्रयत्न केले. सुखासाठी मी प्रयत्न केले. सुखासाठी मी प्रयत्न केले. सफल झाले नाही ग. आता मला या हो का हो गंगू? खरं सांगतो तुले, माझी गती करून टाकली आहे बेवड्यानं. जगन्नाथ म्हणे अशा कोण्या कामाचे. जगन्नाथ म्हणे असे कोण्या कामाचे. भजन करावे बाबाचे.
झालं मार्गदर्शन. अरे त्या बाबाच्या दर्शनाले जा, तू बाबाच्या मार्गावर ये. आणि मग पाय, मग बाई का म्हणते संसार कसं चालवायचं, गृहस्थी कशी चालवायची या बेवड्याला काय समजलं. सगळ्या घराचं दार करून टाकलं. आणि बाबांनी आपल्याला मग बाई का म्हणते, या बेवड्याने ऐकलं बाईचं, आपला संसार विस्कळे झालं, आपले घरदार गेले, आपले बेहाल झाले. अजून याला प्रपंचाच काहीच सुधारणा नाही ग. बाई का म्हणते, अहो सुखासाठी मी प्रयत्न केले. आज 26 जानेवारी आहे नाही का. सुखासाठी मी प्रयत्न केले आणि सफल आज झाले ग. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं आहे. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं आहे. सुखासाठी मी प्रयत्न केले, सफल आज झाले ग. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं आहे. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं आहे. अरे मग आता काय, घरच्या बेवड्या माणूस झाला आणि आता तो पर भगवान झाला. माझ्या पती परमेश्वर आहे म्हणून ती बाई ती म्हणते आता याच्या घरी राहायचं नाही. आणि ती बाई काय म्हणते, बाई आता कशी नाचून राहिली हो तू, तेव्हा कशी दिसत होती. आणि आता माझ्या नवऱ्यानं सोडली दारू, बायदेव पावला. माझ्या नवऱ्यानं सोडली दारू, बायदेव पावलाय ग. सुखासाठी मी प्रयत्न केले, सफल आज झाले ग. आता मला या नवऱ्याच्या घरी राहायचं आहे. आता मला या नवऱ्याच्या घरी. धन्यवाद. धन्य आमचे बाबा. एका शैतानाला बाबांनी माणूस बनवलं. आज आपण डोळ्यांनी पाहू. डोळ्यांनी पाहिलं ते खरं, कानाने ऐकलं ते खरं. भगवान दिसला नाही, भगवानचे गुण दिसले. आणि म्हणून आता तरी जागा, आता तरी जागा. समोरच्या वेळ काळ कठीण आहे. हे का मेला भरला आहे का, मेला आहे का. एक विशेष सूचना, ट्रॅफिक जे टू व्हीलर्स आहेत, मोटरसायकल आहेत, कार आहे, आपल्या मंडळाकडनं
आपण त्यांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे स्टेजच्या डाव्या बाजूला. उलट पुन्हा त्या नहराच्या त्या बाजूला आपण निर्धारित त्या ठिकाणी फीस ही जाहीर केलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्या परमात्मा एक कार पार्किंग या नावानं बाकीच्या काही लोकांनी अशा पावत्या तयार केलेल्या आहेत. आणि म्हणून आग्राची विनंती आहे की मंडळातर्फे पार्किंगची व्यवस्था नहराच्या पलीकडे आणि या स्टेजच्या डाव्या बाजूला पुष्कळशी जागा खाली आहे. आणि म्हणून पोलीस विभागातील जे सहकारी आहे मंडळातर्फे आपणाला विनंती आहे की जे आपले भक्तगण येत आहे त्यांना सहकार्य करावं आणि त्यांच्या गाड्या या आश्रमापर्यंत येऊ द्यावं अशी आग्राची विनंती आहे. कारण खूप जाम लागले आहे आणि त्या ठिकाणी खूप असे वादावाद होत आहे. आणि म्हणून पोलीस विभागांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या सेवक बांधवांच्या गाड्या या ठिकाणी आश्रमपर्यंत येतील याकरता आपण सहकार्य करावं अशी आग्राची विनंती आहे. सोबतच मंडळांतर्गत जे मार्गदर्शक मंडळी आहे आपण इतरत्र त्या ठिकाणी बसत आहात आणि म्हणून या स्टेजच्या समोर अजून पुन्हा खुर्च्या खाली आहे. आपण त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या खुर्च्यावर येऊन बसावं अशी आग्राची विनंती करतोय. आणि भजन मंडळाला विनंती आहे की आपलं आटोपतं भजन जे काही आहे ते आता सादर करावं. वेळ आता होत आहे. ते काय ललिताबाई सिंगणपुरे दारूच्या नावावर पैसे येते आणि मोठण खाले पैसे नाही भेटत. हा गुप्त दान आहे. मी पैसे दिले म्हणून माझे नाव नाही झालं पाहिजे. अरे तुमचे नाव अमर आहे. परमात्मा एक सेवक मंडळ. तुम्ही पैसे नाही दिले तरी तुमचे दान आहेत. तुम्ही आले तरी तुमचे नाव आहेत. नाव तुमचे डुबत नाही. भगवत नामाची हे काय आहे? ही शाळा आहे. एक बाई उठली नाही. शाळा शिकतानी तालू करली. ही शाळा आहे आपली. आणि या शाळेत शिकण्यासाठी या ठिकाणी आलो. भगवत नामाची शाळा भरली. भगवत नामाची शाळा भरली. शाळा शिकतानी तांदूक हरली. भगवत नामाची शाळा भरली. भगवत नामाची शाळा भरली. भगवत नामाची महान त्यागी बाबा जुमदेवजी. बाबा होते अंतरयामी. बाबा होते अंतरयामी. बाबा होते अंतरयामी. एका भगवंताची प्राप्ती करोनी. विनामूल्य कृपा वाटून दिली. भगवत नामाची शाळा भरली.
मार्गावर आले गरीब दुखी मार्गावर आले दुःखातून मुक्त झाले दुःखातून एक भगवान बाबा हनुमानजी सेवकासाठी धावून आले भगवत नामाची शाळा भरली भगवत नामाची शाळा भरली तांत्रिक मांत्रिक मार्गावर आले तांत्रिक मांत्रिक मार्गावर आले धर्म पंथ सोडून दिले धर्म नाही मिळाली सुख शांती आले बाबाच्या मार्गावरी नामाची शाळा भरली भगवत नामाची शाळा भरली शाळा शिकताना चालू शाळा ही शाळा आहे लक्षात ठेवा नवस केले नाना पारी नवस केले नाना पारी कोणी नाही आले धावोनी कोणी बाबा जुमदेवजी बाबा हनुमानजी सेवकासाठी धावून आली भगवत नामाची शाळा भरली भगवत नामाची शाळा भरली शाळा शिकताना कान भरली शाळा शिकताना कान भरली भगवत नामाची शाळा भरली भगवत नामाची दास जगन्नाथ सांगे सर्वांना दास जगन्नाथ सांगे सर्वास सर्व आपण राहू मिळून सर्व आपण राहू मिळून महान त्यागी बाबा जुमदेवजी म्हणे का म्हणे बाबा का म्हणे बाबांनी काय शिकवलं आम्हाला बाबा जुमदेवजी म्हणे जगू आपुल्या कर्मानी भगवत नामाची भगवत नामाची सरळ वाटलं एवढा गोकुळ तयार झालेला आहे
माझे बाबा कुठं आहे? माझे बाबा दिसत नाही. माझ्या बाबा, ज्या माझ्या बाबांनी मला या प्रकाशात आणलं, अंधारातून उजेडात आणलं. हा आखरी गीत आहे. बाबा तुम्हाला बाबाचं नाव घेत असताना डोळ्यात पाणी येत. आम्हाला लाज नाही वाटत की माझ्या बाबांनी मला काय शिकवलं, कारण की ज्याने बाबाला पाहिलंच नाही. बरेच सेवकांनी बाबाला पाहिलं नाही, बाबा काय करू काय केलं. ज्यानं बाबाला पाहिलं, ज्यानं बाबाची संगत केली, मीच केली अशी नाही आहे, बऱ्याच सेवकांनी जुने लोकांनी. मग बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, कोण्यावना मध्ये जाऊन. बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, कोण्यावना मध्ये जाऊ बाबा हो, बाबा हो, बाबा हो, बाबा हो, बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, बाबा कुठं गेलेत मला दिसत नाही. देह लाग लावणावा दुःख आता बाबा सांगू कुणाला. देह लाग लावणावा दुःख आता बाबा सांगू कुणाला. कोणी नाही बाबा कोणी कुणाचे, कोणी नाही बाबा कोणी कुणाचे. आलो बाबा तुमच्या चरणी. नवस केले नाना परी, समाधानी नाही घरी. नवस केले नाना परी, समाधानी नाही घरी. नवस केले नाना परी, समाधानी नाही घरी.
भटकत होतो बाबा दारोदारी, भटकत होतो बाबा दारोदारी, नाही मिळाली सुख शांती हो. श्रम केले बाबा तुम्ही, एक भगवंताची प्राप्ती केली. श्रम केले बाबा तुम्ही, एका भगवंताची प्राप्ती केली. बका दुःख दूर बाबा झाले आमोचे, दुःख दूर बाबा झाले आमोचे. प्राप्ती बाबाने केली, दुःख दूर बाबा झाले आमोचे. महान भक्ती आहे तुमची हो. बाबा तुम्हाला पाहू कुठामी, बाबा तुम्हाला पाहू कुठामी, कोण्यावाना मध्ये जाऊ. लाखो सेवक मार्गावर आले. खोटा आहे काय? याच्या देही याचे डोळा पाहे मुक्तीच्या सोळा. मेल्यावर काय दिसत नाही, आजच पाहून घ्या. खरं आहे का खोटा आहे? ही बाबाची वाणी आहे. लाखो सेवक मार्गावर आले, दुःखातून मुक्त झाले. लाखो सेवक मनावर आले, दुःखातून मुक्त झाले. लाखो सेवक मार्गावर आले, दुःखातून मुक्त झाले. सेवक मनावर आले, बाबा दुःखातून मुक्त झाले. बाबा तुमचे गुण सांगू किती मी, बाबा तुमचे गुण सांगू किती मी. लीला तुमची आहे महान हो. बाबा तुम्हाला पाहू कोठामी, बाबा तुम्हाला पाहू कोठामी, कोण्यावाना मध्ये जाऊ मी. अरे भोकले झाले का? झोपून राहिले का तुम्ही? अरे बाबा कुठं पाहता तुम्ही? लगाले प्रेम ईश्वर से. काय म्हणते? लगाले प्रेम ईश्वर से, अगर तू मोक्ष चाहता है. लगाले प्रेम ईश्वर से, अगर तू मोक्ष और क्या
नहीं आकाश के ऊपर नहीं पाताल के अंदर, नहीं आकाश के ऊपर नहीं पाताल के अंदर, सदा मैं पात हूँ तेरे, कहाँ ढूंढने को जाता लगा ले। बाबांनी काय दिलं? बाबांनी काय दिलं आपल्याला? बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, कोऱ्यावाना मध्ये जाऊ मी. बाबा हो, बाबा हो, बाबा हो, बाबा हो, बाबा हो, बाबा हो. बाबाने काय दिलं? सर्व काही दिलं. बाबाने दिलं ते करत नाही, लोकांना दिलं ते करतो. चार तत्व तीन शब्द दिले बाबांनी, पाच नेम. चार तत्व तीन शब्द दिले बाबांनी, पाच नियम. चार तत्व तीन शब्द दिले बाबांनी, पाच नेम. तीन शब्द दिले बाबांनी, पाच नियम. दास जगन्नाथ सांगे सर्वांना, दास जगन्नाथ सांगे सर्वांना, शब्द बाबाचे पालन करा हो. बाबा हो, 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 बाबा हो. बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, बाबा तुम्हाला पाहू कुठं मी, कोऱ्यावाना मध्ये जाऊ मी. सेवकांना विनंती करतो, सर्वांनी आपल्या ठिकाणी बसावं. भजनाचं कार्यक्रम समाप्त झालं, परंतु किती सांगू मी, सांगू तुम्हाला, किती सांगू मी, सांगू तुम्हाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू दीपक चाचरकर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती भेटावं, कारण त्यांच्या वडिलांच्या अंगावर गेट पडलेली आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून कृपया दीपक चाचरकर यांनी लवकरात लवकर गेटकडे जावं. त्यांच्या अंगावर, त्यांच्या वडिलांच्या अंगावर गेट पडलेली आहे असं सूचना मिळालेली आहे. म्हणून कृपया दीपक चाचरकर यांनी लवकरात लवकर तिकडे जावं. आला 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 हो बाबा आला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. भजनाचे कार्यक्रम हा समाप्त दीपक झाला. आपण एक चाचरकर वेळ
त्यांच्या वडिलाच्या अंगावर गेट पडलेली आहे असं चिठ्ठी आपण आलेली. एक वेळ जयघोष कुठली गेट आहे हे सांगितलं नाही त्यांनी. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. सर्वांना माझा नमस्कार. दीपक चाचरकर